मराठी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस आला। अखेर मंत्रिमंडळाने जी-आर काढला। नवा शासन निर्णय जी-आर आला। मराठी बांधवांनी चक्क पोलिसांना डोक्यावर उचलून नाचू लागले। पोलीस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन मराठी बांधव नाचू लागले। मुंबईमध्ये मराठा बांधव स्वच्छता करू लागले। अतिशय आनंद मराठा बांधवांना झाला। आरक्षणाच्या 5व्या दिवशीच कुणाला वाटलं नव्हतं ते घडलं। जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता जी-आर निघणार आहे, तेव्हा एकच आनंदाची लाट इथं संपूर्ण मराठा बांधवांमध्ये बस पोलीस अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन इथं मराठा बांधव नाचू लागले, आभार व्यक्त करू लागले। सीएसटी समोर मराठी बांधव स्वच्छता करू लागले, मुंबई स्वच्छ करू लागले। आणि आताच मराठी बांधवांनी मंत्रिमंडळाची उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीत हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। नवीन जी-आर निघणार आणि नवीन जी-आर नुसार कोणकोणत्या मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कोणत्या मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, हे आता स्पष्ट इथं मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता जी-आर मध्ये नवीन नियम कोणते असणार, कोणते मराठी बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी इथं पात्र असणार आणि कोणते मराठी बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी इथं पात्र नसणार, हे नवे नियम कसे असणार, कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटप केले जाणार आणि नवीन जी-आर मराठी आरक्षणासाठी काय परिणाम होणार, किती मराठा बांधवांना इथं आरक्षण मिळणार, कधीपासून सुरू होणार आणि मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, चला जाणून घेऊया सविस्तर संपूर्ण माहिती। मराठी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस अखेर, कारण की आज नवा जी-आर निघणार आहे। नवीन शासन निर्णय तयार झाला आहे। मंत्रिमंडळ उपस्थितीच्या बैठकीमध्ये हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। एवढाच लवकर निर्णय होईल असं कधीच इथं वाटलं नव्हतं। काल अशी जसे की घडामोडी घडली, ज्यामुळे निर्णय इथं अत्यंत महत्त्वाचा घेण्यात आला आणि त्वरित इथं निर्णय घेतलेला आहे। तर पोलीस अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले, प्रचंड आभार व्यक्त करू लागले। आजचाच हा आनंदाचा निर्णय येण्यासाठी कालचा हा दिवस जो होता, तो त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या होत्या। कालचं जसं की परिस्थिती एकदम वेगळी होती। काल दुपारी घडलं असं, ज्यामुळे हा निर्णय आज सकाळीच घेण्यात आला। काल दुपारी मराठी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात एक याचिका दाखवली गेली होती। त्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने प्रचंड जसे की ताशेने ओढले आणि कोर्टाने स्पष्ट आदेश दिले। आज दुपारपर्यंत मुंबईतले सगळे रस्ते मोकळे झाले आणि हा निर्णय घेण्यात आला। मैदानात जसे की व्यतिरिक्त आंदोलन मुंबई इतर या ठिकाणी होत नाही, परंतु आता हा क्रांतिकारी निर्णय मराठा कुणबी बांधवांसाठी घेण्यात आला। या बातमीमुळे भरपूरशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी पसरलेली आहे। आता बघा, हे आंदोलन आता चालणार नाही, त्यामुळे जसं की निर्णयामुळे काल मराठा बांधवांमध्ये इथं थोडी निराशा पसरली होती, पण अखेर आज मंत्रिमंडळाच्या उपस्थितीच्या बैठकीसमोर हा जी-आर काढण्यात आला आणि मराठी बांधव हे नाचू लागले। मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। मित्रांनो, तर बघा, इथं जसं की मराठी बांधव पात्र होणार आणि कोणते मराठी बांधव अपात्र होणार, कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, जी-आरच्या आरक्षणावर काय परिणाम होणार, की किती तारखेपासून मराठा आरक्षण मिळणार आहे, मुख्यमंत्री यावर नेमकं काय म्हणाले, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलन शांततेत आझाद मैदानावर सुरू ठेवा। कोर्टाचा रोख हा आंदोलनापेक्षा आणि आंदोलनामुळे मुंबईकरांना इथं होणाऱ्या त्रासावर हा जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं की इथं प्रचिकता इथं दिलेली आहे, यावर प्रवासात होते। जसं की कोर्टाने म्हटलं की नेमकं इथं कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासनाला हा पालन करणार आणि संध्याकाळी त्यांनी 4 वाजेच्या आतील हे जसं की त्यांनी सांगितलं होतं की आंदोलन तुम्ही रोका, हे जी-आर मध्ये सांगितलं। आता सुरू झाले हे आंदोलन, कोणालाच वाटत नव्हतं की मंत्रिमंडळात समितीची बैठक पूर्ण झाली, त्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। थेट जी-आर काढण्याची घोषणा झाली, थेट जी-आर काढला गेला। मराठी बांधवांमध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालं। इतक्या लवकर सरकार निर्णय घेईल असं कोणालाच वाटत नव्हतं। आता डायरेक्ट जी-आर हा प्रश्न जी-आरच्या माध्यमातून सोडवण्यात आला। आता कोणालाच असं वाटलं नव्हतं की अखेर जी-आर आता अंतिम टप्प्यावर आला, का लवकरच कुणबी सर्टिफिकेट प्रमाणपत्र वाटप होणार, अशी जसं की निराशेचा उत्सव इथं दिसून आलं होतं। परंतु त्यामध्ये बघा, इथं मराठी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ उपस्थितीच्या बैठकीमध्ये पार पडला। बैठकीमध्ये नवा जी-आर तो आहे, जो कशा पद्धतीने तयार झाला आहे, त्या जी-आरमध्ये नेमकं मराठी बांधवांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळणार, कोणत्या मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, कोणत्या नव्या नियमांतर्गत कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आणि नवीन जी-आरच्या माध्यमातून मराठी आरक्षणावर काय परिणाम होणार, मराठ्यांना आरक्षण मिळणार, कधीपासून मिळणार, मुख्यमंत्री काय म्हणाले, संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेऊ। बघा मित्रांनो, जसे की घडामोड घडली आणि म्हणून हे बैठक घेण्यात आली। या बैठकीत जी-आर काढण्यात आला। जी-आर नुसार कोणाला आरक्षण मिळणार,
कुणाला नाही ते आज जसं की सांगण्यात आलेलं आहे. प्रतिक्रिया इथं सांगण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी कुणबी असाल आणि मराठी बांधव असाल, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता निघाली आहे. बघा, लवकरात लवकर आझाद मैदान नियमानुसार वापरावे आणि इतर परिसर इथं मोकळा करावा, असं अपात्र म्हटलं होतं की नोटीस इथं जसं की बजाव केली. साधारण इथं 10:15च्या आसपास हे नोटीस आली होती आणि मंत्रिमंडळ उपस्थितीमध्ये मीटिंग सुरू झाली होती. त्या मीटिंगमध्ये संपूर्ण चित्र इथं पटकून इथं त्या काळी सकाळीच निर्णय घेण्यात आला. काल कोर्टाने तारसे इथं ओढले आणि मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले हे देखील तुम्हाला सांगतो. मित्रांनो, शेवटपर्यंत मात्र व्हिडिओला नक्की बघा. जरांगे पाटील संदर्भातील प्रकृतीचा चिंतेचा विषय निर्माण होत होता. डॉक्टरांनी जसं की विश्रांतीचा सल्ला मनोज जरांगे पाटलांना दिला. पाणी पिण्याची विनंती केली, पण ते त्याच्यावर जसे की ठामपणे कालची रात्र देखील घडामोडीची रात्र होती. कोर्टाचा निकाल इथं लागल्यावर जरांगे पाटलांची प्रकृती इथं जसं की खराब झाली होती. मुख्यमंत्र्यांनी इथं त्यांना मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर अजितदादा पवार यांनी सगळ्यांनी बैठका घेतल्या. कोर्टाने नोंदविलेले जसं की निरीक्षण आणि आंदोलनाची पुढची दिशा यावर गांभीर्याने चर्चा झाली आणि आज 10 वाजता तो निर्णय जसं की मीटिंगमध्ये पार पडला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. त्याचसोबत धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या नेत्यांनी सरकारला विनंती केली की तुम्ही घटना दुरुस्त करा. घटना दुरुस्त करून तुम्ही या ठिकाणी आरक्षण द्या. मग आमच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, देवेंद्र फडणवीस या बैठकीवर काय बोलले, सगळ्यात महत्त्वाची माहितीकडे आता विचार करतोय. बघा, जी-आर जो असणार आहे त्या जी-आरमध्ये काय म्हटलं बघा, ड्रॉफ्ट तयार झालेला आहे. तर यावर चर्चा सुरू झालेली आहे. आजच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये काल कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणाचा जसं की अभ्यास करून त्या ठिकाणी झालेले आहे. आता जी-आरचा अंतिम मसुदा कशा पद्धतीने तयार करायचा यावर देखील प्रचंड चर्चा झाली आहे. हा जो मसुदा आहे तो महाअधिवक्ता अंतिम मान्यतेनंतर सरकारसमोर या ठिकाणी ठेवला जाणार आहे. त्यानंतर तोच मसुदा तो जी-आर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे प्रस्ताव रूपात इथं पाठवला जाईल. सरकार एकाच वेळी कायदेशीर बाजू आणि आंदोलकांची मागणी इथे या ठिकाणी दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आजची बैठक ही आहे अगदी जसं की सक्सेसफुल ठरलेली आहे म्हणा. इथं जसं की मनोज जरांगे पाटील नक्कीच मराठी बांधवांना आनंददायी निर्णय घेण्याचा काळजी इथं जी-आर इथं पाठवू शकतो. मसुदा तयार झालेली आहे, समिती तयार झालेली आहे, सकारात्मक इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं जसं की सांगितलेलं आहे. आता कुणबी प्रमाणपत्राविषयी निर्णय होईल. त्यामुळे असाच लेटेस्ट अपडेटसाठी तुम्हाला काय करायचे आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.